युधिष्ठिरासारखा कर्तृत्व शून्य शब्द पंडित थोरला पती आणि अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे पुरुष हा अर्थाचा अर्थसत्तेचा राजसत्तेचा गुलाम असतो असं लाचारीचं निर्भट तत्वज्ञान सांगून त्याच्या आधारे सत्य बोलण्यास कचरणारे वयोवृद्ध भीष्माचार्यासारखे ज्येष्ठ ज्या कौरव सभेमध्ये असतील त्या कौरव सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तर त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. द्रौपदी वस्त्रहरण ही महाभारत कथेमधील हा एक अत्यंत काळाकुट्ट असा अध्याय आहे. या प्रसंगानं महाभारत कथेला एक निर्णायक वळण मिळालं आणि कुरुक्षेत्र युद्धाची अटळता आणि म्हटलं तर त्याचं भवितव्य सुद्धा निश्चित केलं असं म्हणता येईल. पण केवळ एक कथानक एवढंच मर्यादित असं या प्रसंगाचं स्वरूप नाही, तर या प्रसंगानं काही मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि हे मूलभूत प्रश्न संपूर्ण मानवी आयुष्याला गवसणी घालणारे आहेत. माणसाची नीतिमत्ता, त्याची धार्मिकता, त्याची धर्मनिष्ठा आणि त्याची संस्कृती, त्याचे आचार विचार, पुरुषाचं स्वातंत्र्य, स्त्रीचं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर माणसामधील माणसाच्या त्वचेआत दडलेल्या पाशवी वृत्तीचं दर्शन घडवणारा असा हा प्रसंग आणि अनेक प्रश्न उपस्थित करणारा हा प्रसंग. आणि या प्रश्नांची उत्तर ज्यावेळी महाभारतामध्ये हा प्रसंग प्रत्यक्ष घडत असतो त्यावेळी भीष्माचार्यांनी यातील काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. हे प्रश्न द्रौपदीनं उपस्थित केलेले आहेत आणि काही प्रश्न उपस्थित केलेले सुद्धा नाहीत. आणि जी उत्तरं भीष्माचार्यांनी दिली ती अत्यंत संदिग्ध स्वरूपाची आणि न पटणारी अशी उत्तरं आहेत. आणि त्यामुळंच हा प्रसंग हा विचार करायला लावणारा असा प्रसंग आहे. द्रौपदी वस्त्रहरणाच्या या कथेमध्ये द्यूत सभेमध्ये मुळातच युधिष्ठिर द्यूत खेळण्यासाठी तयारच का झाला हा मूलभूत प्रश्न आहे. युधिष्ठिराला द्यूतामध्ये फारसं कौशल्य नव्हतं, पण एका राजाला दुसऱ्या राजानं दिलेलं निमंत्रण आणि त्यानं दिलेलं आव्हान हे राजानं स्वीकारलं पाहिजे. या प्रघाताला अनुसरून युधिष्ठिर द्यूत खेळण्यास तयार होतो. पण हे म्हणजे असं झालं की सिंहानं आव्हान दिलं म्हणून त्याचं आव्हान हरणानं स्वीकारावं. आपणाला द्यूत खेळणं आपल्याच्यानं कुशलपणे जमत नाही हे युधिष्ठिराला माहीत होतं. पण तरी सुद्धा या जुगाराचा तो व्यसनी मात्र होता आणि या व्यसनापायी त्याच्या जुगाराच्या द्यूताच्या या व्यसनापायी तो आपलं सर्वस्व गमावून बसला. जे राज्य इंद्रप्रस्थाचं राज्य त्यानं स्वकर्तृत्वानं मिळवलंच नव्हतं, तर ते त्याच्या शूर अर्जुन भीम यासारख्या शूर बंधूंनी मिळवलेलं होतं. ते त्यानं थोरलेपणाच्या अधिकारामध्ये गमावून बसलं. आणि एवढंच नव्हे तर तो आपल्या बंधूंनाही हरवून बसला आणि नंतर तो स्वतःलाही डावावर लावून हरवून बसला. आणि स्वतःला हरवल्यानंतर त्यानं आपली पत्नी द्रौपदी हिला सुद्धा एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे जुगाराच्या पणावर लावलं. आणि इथंच द्रौपदीचा पहिला मूलभूत प्रश्न निर्माण झाला. ज्यावेळी द्यूत सभेमध्ये तिला ओढून आणण्यात आलं आणि तिच्या वस्त्रांना हात घालण्यात आला त्यावेळी तिनं हा प्रश्न उपस्थित केला की मला द्यूतावर लावण्याआधी युधिष्ठिर माझा पती तो स्वतःला
त्यानं स्वतःला हरवलेलं होतं की स्वतः स्वतंत्र असताना त्यानं मला पणावर लावलं. यावर भीष्माचार्यांचं उत्तर अत्यंत संदिग्ध स्वरूपाचं आहे. ते म्हणतात की धर्माची गती गहन आहे आणि आपणाला स्त्री ही नेहमीच परतंत्र असते. ती आधी आपल्या आईवडिलांच्या अधिपत्याखाली असते आणि नंतर पतीच्या अधिपत्याखाली असते. आणि पतीचा अधिकार जरी तो दास असला तरी त्याचा अधिकार आपल्या पत्नीवर नेहमीच असतो. आणि हे भीष्माचार्यांचं उत्तर आपण मान्य केलं तर हेच उत्तर किती संदिग्धपणाचं आणि विरोधाभासात्मक आहे याचं दर्शन आपणाला होऊ शकेल. जर युधिष्ठिरानं आपलं सर्वस्व पणाला हरवून बसला होता, तो स्वतःला हरवून बसला होता, तर त्याच वेळी त्याच्या मालकीचं जे जे काही आहे म्हणजे त्याची पत्नी, या पत्नीसह तो स्वतःला हरवून बसलेला होता. म्हणजे द्रौपदीसाठी पुन्हा एकदा वेगळा डाव मांडण्याची आता आवश्यकताच नव्हती, कारण त्यानं आपलं सर्वस्व त्यानं हरवलेलं होतं. आणि तो ज्यावेळी स्वतःला हरवतो त्यावेळी त्याच्या अधिकारातील सगळ्याच गोष्टी त्यानं हरवलेल्या असतात. मग द्रौपदीला पुन्हा एकदा पणावर लावून पुन्हा एकदा वेगळा डाव मांडण्याची आवश्यकताच कुठं आहे. पण द्रौपदीला पुन्हा एकदा पणावर लावलं गेलं आणि तिच्यासाठी एक वेगळा डाव मांडला गेला. आणि मग हे जर घडलं असेल तर याचा अर्थ द्रौपदी ही स्वतंत्र होती असं आपणाला स्वीकारावं लागेल. आणि मग एका स्वतंत्र व्यक्तीला एक दास असलेला पुरुष, एक गुलाम झालेला, आधीच गुलाम झालेला पुरुष त्याच्यावर तिच्यावर तो सत्ता कशी सांगू शकेल? हा मूलभूत वैचारिक गोंधळ आहे. इथं आंतरविरोध दिसतो आणि वैचारिक गोंधळ सुद्धा दिसतो. आणि या प्रश्नाचं उत्तर तर मिळत नाहीच. म्हणजे स्त्री ही महाभारत काळी स्वतंत्र होती की नव्हती, आणि पुरुष तरी स्वतंत्र होता का, की तो अर्थसत्तेचा राजसत्तेचा गुलामच होता? भीष्माचार्यांचं उत्तर तर तसंच दर्शवतं की तो अर्थसत्तेचा राजसत्तेचा गुलाम असतो, तोही स्वतंत्र नसतो. मग पुरुषावरही कुणाचे तरी अधिकार चालत असतात, स्त्रीवरही कुणाचे तरी अधिकार चालत असतात. आणि मूलभूत स्वातंत्र्य हे कुणालाच नसतं, हेही आपणाला मान्य करावं लागेल. आणि हे महाभारत काळी जसं होतं तसंच ते वर्तमान काळातही आपणाला मान्य करावं लागेल. ते तसंच चित्र दिसून येतं. आणि मग भीष्माचार्यांच्या या उत्तरानंतर कौरव सभेमध्ये जे काही घडलं ते मात्र संपूर्ण आर्य कुळाला, आर्य संस्कृतीला काळीमा फासणारं होतं. आर्य याचाच अर्थ श्रेष्ठ संस्कृती असणारे, श्रेष्ठ स्वतःच्या श्रेष्ठतेला मिरवणारे. आणि ज्या वन्य जमातींना राक्षस किंवा पिशाच असं हे लोक म्हणत होते, म्हणजे हे आर्यवंशाचे लोक, त्या राक्षस आणि पिशाच जमातीमध्ये सुद्धा असं स्त्रीच्या अपमानाचं कृत्य घडलं नसेल. पण इथं तर स्वतःला आर्य म्हणवणारे, स्वतःला श्रेष्ठ कौरव वंशाचे म्हणवणारे हे दुर्योधन, दुःशासन इत्यादी लोक आपल्याच घरातील एका राजस्त्रीला भर दरबारामध्ये अपमानित करण्याचा प्रयत्न करत होते, अपमानित करत होते, तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आपण रावणाला राक्षस कुळातील म्हणतो, पण त्यानं सीतामाईचं अपहरण केलं, पण सीतामाईला त्यानं अशा प्रकारे अपमानित केलेलं नव्हतं. आणि हे आर्य कुळाचे लोक मात्र आपल्याच घरातील एका स्त्रीला अपमानित करत होते. म्हणजे ही आर्य संस्कृती किती तकलादू होती याचंही दर्शन इथं घडतं. आणि आर्य संस्कृतीबद्दलच कशासाठी बोलायला हवं? खरं तर या प्रसंगामध्ये संपूर्ण माणसाच्या संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे, की माणसाच्या आत दडलेल्या पशुचं दर्शन इथं होतं. आणि
जे दर्शन होतं ते अत्यंत हिडीस स्वरूपाचं असंच दर्शन आहे. कौरवांच्या द्यूत सभेमध्ये केवळ द्रौपदीचं वस्त्रहरण होत नव्हतं, तर माणसातील सभ्यतेचं आणि त्याच्या संस्कृतीचं सुद्धा इथं वस्त्रहरण झालेलं होतं. धन्यवाद.